झालाय ना, रात्री लय गडबड झाली. तुम्हाला सांगता अहो, वाड्यात झोपलाय, वाड्यात पेंड्यात झोपलाय. तुम्हाला काय सांगू नेमका झाला काय सांगता. अहो, रात्री पोरांनी ठरवली पार्टी करायची मटणाची. तर मी म्हटलं चालेल मटणाची पार्टी करू. मला बोलवली ना, तात्यानं तुम्ही याल काय. म्हटलं फुकटचा भेटते सोडू कशाला. तर मी म्हटलं काय करणार आहे, त्याचं मटण भाजून खाऊया आपल्या ह्याच्यावर आगीवर. म्हटलं चालेल कुठं. तेव्हा तो वरची खोपट आहे ना, तिथं खाऊया. गेला तर ह्या मेल्याने खोपटीत आग पेटवली ना. तर खोपटीत आग पेटवून मी त्यांना बोलताय अरे खोपटीत नको, खोपटीला आग बिग लागेल आणि बाहेर पेटवूया आणि खोपटीत बसूया. म्हणतात तुम्हाला काय समजतंय. आम्ही सांगतोय ना खोपटीत पेटवायची, खोपटीतच भाजायचं आणि खोपटीतच खायचा. मी म्हटलं बघा आग बिग लागली तर मी नाही त्याच्यात. तर त्याने आग लावली आणि मटण बिटण सगळा भाजून गेली आणि खायची वेळ आली. आणि तिकडून एक दलेद्री आला आणि त्याला मटणाचा मोठा फोड हवा होता. अहो त्या जो फोड वाढता वाढता त्याचा पाय जो चुलीला लागला. चुलीला असा लागला ना, अहो तुम्हाला सांगता सगळी फाटी जिकडे तिकडं. अहो जी खोपटीन पेट घेतला ना, तुम्हाला सांगता सगळी खोपट राख आणि साख. अहो तिथून जो जीव घेऊन पळालं ना सगळं. हो मी कशाला राहताय, माझ्यावर नाव येईल ना. सगळं पळालं, मी पण पळाला. मी आला वाड्यात. या मेल्याने सांगितली तात्याने आग लावली. मला सगळी वाडी शोधते ना, मीटिंग पण रात्री वाटते घेतली. हा माझ्या जीवावर उठलंय. मी गेला येत नाही, काय करू काय समजत नाही. त्यांच्या लागली तोंडाला झडी.